जबाब माझ्या जीवाला लागला. शो शब्द आम्हाला कोणी म्हणलं नाही आतापर्यंत. तर ही अट्रॉसिटीची केस भरून पण पोलीस स्टेशन आमचं काही सुद्धा घेत नाही. वर जा तुम्हाला काय करायचंय म्हणून. कुठं? डिगी पोलीस स्टेशन. तर या अट्रॉसिटीची केस पण चालत नाही. पोलीस स्टेशन हे काय आहे? लोकांची गरिबाची समस्या घेणार नाही पोलीस स्टेशन डिगीचं, आणि कुणी मेलं तरी त्याची दखल घेणार नाही. पैशाच्या लाचीचा पोलीस स्टेशन ते. कधीची गोष्ट आहे ही आता 22 ठीक आहे ना, ते 20 तारखेला 20 तारखेला गेले तेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये सगळं कंप्लीट केली की मला असं तुम्हाला पोलिसांकडनं मिळतात. हा त्याची आणि माझी कोर्टात केस झाली, खडकी कोर्टात झाली. तिथं साक्ष पुरावं झालं की ह्या अशी अशी शिवागाळी केल्या म्हणून. परत तिथं पोलीस स्टेशन मध्ये झाली. निगडीला साहेबांनी घेतली माझी जबान, तरी पण ह्या लोकांनी काही सुद्धा केलं, काहीच कारवाई होत नाही. असं का? एखाद्या मेल्यानंतर कारवाई होणार का? माझा मुलगा तिथं मुळशीला भाड्यानं आहे चालवायला पेरपाटच्या दुकानात. तिथं पण येऊन शेणी धमक्या. तो माणूस समाधान गिलबिले दुकान बंद करून टाकले. साहेब मी काय करणार? आम्ही जगू का मरू? इतकी परिस्थिती त्या माणसानं केली. असं म्हणून आम्ही जग जाहीर करून आम्ही सगळ्यात सांगणार आणि मग मारणार. जे आमचे जन होईल प्रयत्न तेवढा आता करतोय. 2 महिने झाले तरी पण काही झालेलं नाही. आता कुठं जायचं? कुठं जायचं जावा, मी देत नाही. सरळ पोलीस स्टेशन म्हणते तुम्हाला वर जायचं ते जावा. माझी मुलगी गेली म्हणली, त्यानं बोर्ड पुसला, लावलेला बोर्ड एवढ्या जणांचा. ते बोर्ड लावलेला रात्री लावला आम्ही, फोटो काढलेला आहे. तर ते बोर्ड पुसला, ते सुद्धा त्यानं पुसून टाकलं, काळं लावलं त्याला. काय कारवाई नाही झाली, त्याच्यावर बी कंप्लेंट झाली. मग असा करतोय ह्यो लपून चोरून लोकांना ठेवून शेणी आमचा काटा बी काढू शकतो. मग ह्याच्यासाठी तुम्ही घाबरलेले आम्ही आता घाबरलो. आम्हाला आता फक्त जाहीर करायचं आहे. न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला हे सगळीकडे जाहीर करायचं आहे. मरलो तरी सरकार तरी आम्हाला पाहिजे. हे माझं मालक किती वर्ष नागरिक, मग आम्ही किती करायचं? आमची स्वतःची असताना कागदपत्र सगळं साहित्य तुम्ही बघा आहे. काय आणलेलं खरेदी खत, इंडेक्स, परत 7-12 सगळं आमच्याकडे आहे. त्यांना बोलू दे, तुम्ही वाटलं ह्या साईडला आहे, कारण तसं तुम्हाला. ही जमीन विकत घेतली मौजे चरोली वडमुखवाडी येथे गट नंबर 175/1/1 नंदकुमार गिलबिले यांच्याकडून ही जमीन विकत घेतली. पण आता त्यांचा नातू समाधान गिलबिले हा इथे तिकडे जाऊन दमदाटीपणा करतोय, दहशतीचं वातावरण तयार करतोय आणि आम्हाला त्या जमिनीमध्ये शिरकाव करून देत नाहीये. आम्ही तिथे बोर्ड लावला, बोर्ड त्याने आधी पाडून टाकला, त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई केली, त्याच्यावर कोर्टामध्ये केस देखील केली आहे. पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारे कोणतीही कारवाई प्रशासन करत नाहीये. दिघी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केलाय, कारण त्याने जातीवरून रणखांबे ताईंना शिवीगाळ केली, त्यांना बरीच धक्काबुक्की पण केली. पण त्याच्यावरून त्यांनी दिघी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली, त्याला कोणती अटक करण्यात नाही आली आहे आणि त्याने जामिनासाठी अर्ज पण केलाय, पण तो अर्ज अजून मान्य नाही झाला तरी देखील त्याला अटक झाली नाहीये. मग याच्यावर आम्हाला वाटतं की प्रशासनाचा पूर्णपणे त्याला सपोर्ट आहे. तर आम्ही आता काय करायचं, कुठे आम्ही दाद मागायची? कारण कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही गेलो, तिथे त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तिथे वाळूचं पूर्ण असं फेन्सिंग केलंय, तिथे भिंत पण उभारली आहे. त्याच्यावर आम्ही पुन्हा आमच्या एकता सोसायटीचं तिथे आमची ही जागा आहे, कोणी इथे खरेदी विक्रीचा व्यवहार करू नये अशा प्रकारे बोर्ड लावला. दुसऱ्या दिवशी त्याने परत बोर्डला काळं फासलंय आणि आम्हाला तिथे आमच्या जीवाची पण भीती वाटत आहे. कारण त्याच्या थ्रू आम्हाला काही जणांना फोन कॉल पण येत आहेत की तुम्हाला ती जागा कळणार नाही, तुमची जागा कुठे येते. तर अगदी कवडी मोलाच्या भावाने तो आम्हाला ती जागा विकण्यासाठी भाग पाडत आहे, दहशतीचं पूर्ण वातावरण तयार करतोय. आणि त्यामुळे आणि हे ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळे वयोवृद्ध आहेत, म्हणजे 30-30 वर्ष झाले त्यांनी, कोणी 70 वर्षाचं आहे, कोणी 80 वर्षाचं आहे. मग कधी आम्हाला न्याय मिळणार? त्या संदर्भात आम्ही जागोजागी सगळीकडे
त्यांचे पाय झिजलेत अक्षरशः, की जागोजागी जातात पण आम्हाला कुठेही कोणी न्याय देत नाहीये. न्यायालयात जातोय, जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय, पोलीस स्टेशनला जातोय, एसीपी ऑफिसमध्ये जातोय, समाज कल्याण कार्यामध्ये जातोय, जागोजागी त्याच्या विरुद्ध चाललंय. आणि असंही आम्हाला कळलं आहे की काही जागा त्याने स्वतः विकली देखील आहे, म्हणजे लँड माफिया हा देखील आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला तरी देखील त्याच्यावर कारवाई होत नाही. मग आम्ही वंचित, आम्ही जाणार कुठे? आम्हाला न्याय पाहिजे. त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली आहे. पोलीस प्रशासनाचं कसं सपोर्ट होतं, काय म्हणणं आहे तुला? नाही, ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. प्रत्येक वेळेला काहीतरी कारवाई होईल, आम्ही जातो 10-10, 11-11 वाजेपर्यंत. आम्ही सीएम ऑफिसला पण हे मेल केली होती. सीएम ऑफिसकडनं त्यांच्या दुसऱ्या डिव्हिजनला त्यांनी आम्हाला मेल करायला सांगितलं, त्या डिव्हिजनला मेल केली पण त्यालाही काय उत्तर नाही आलेलं. स्थानिक लोकप्रतिनिधी भेटले का तुमचे? कोण? त्या भागातील तुमच्या? आम्ही म्हणजे ते महेश लांडकेच आमदार. नाही, अधिकाऱ्यांची नावं सांगा ना, कोण कोण अधिकारी दोषी तिथं आहेत? प्रमोद वाघ म्हणून दिघी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे. त्यांच्याकडे पहिल्या वेळेस त्यांच्याकडे गेलं, त्यांनी ते टाळाटाळ करत ते तसं काढलं. आम्हाला त्यानंतर त्यांचाच तो पेट्रोलिंगचा माणूस तोच आम्हाला फोन करून आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतोय की हे तुम्ही हे करा ते का. ऍक्च्युली एक मिनिट, आता यापुढे तुम्ही सगळे काय करणार आहात ते सांगा. आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे की आम्हाला कुठंतरी न्याय मिळावा, प्रशासन जागा व्हावं. काहीतरी कुणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासन जागा होणार आहे का, ही मागणी आम्हाला आता तुमच्या मार्फत प्रशासनाला विचारायची आहे. मी दिनेश दीपक घुमरे व आमचे ज्येष्ठ नागरिक. आजचा विषय आहे ज्येष्ठ नागरिकांची झालेली फसवणूक व शासनाकडे आलेली पिळवणूक. या विषयावर आपण आता सध्या बोलत आहोत सगळेजण. तर सुरुवातीला आम्ही 91 मध्ये आम्ही जमीन 1991 मध्ये आम्ही जमीन घेतली होती. त्यानंतर आमचं अस्तित्व आम्ही उभारलं, सगळं बोर्ड वगैरे लावले आणि ते पाडून गावकऱ्यांनी त्यांच्या ताकदीने स्वतःचं अस्तित्व तयार करायचा प्रयत्न केला. या विषयावर आम्ही बोलतोय. 1991 मध्ये सगळ्या धक्क्यामुळे ह्याच्यामुळे आता त्यांचं 62 वय 72 वय आहे त्यांचं. काय करायचं आम्ही? असा हा मुद्दा आहे. किती वेळा तिथं जा ये करायची, सगळ्या गोष्टींनी कोणीच दखल घेत नाही आमची. आहेत की त्याच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि बेकायदेशीर त्याने जे अतिक्रमण केलंय ते लगेच हटवण्यात आलं पाहिजे. शिवाय जी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, जसं घुमरेदादांची केस चालू आहे, आमची पण केस चालू आहे, ती जरा गतिमान व्हायला पाहिजे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. 2/12/2025 रोजी त्याने जेसीबीच्या सहाय्याने जमीन सपाटीकरण करून वॉल कंपाऊंड उभारण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात दिघी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही वारंवार तक्रार करतोय पण कोणतीच दखल घेतली जात नाहीये आणि याच्या मागे राजकीय दबाव असल्याची आम्हाला पूर्णपणे आम्हाला खात्री आहे त्याच्यावर, कारण कारवाई टाळली जात आहे. आमच्यामध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण तयार केलंय. तिथे पण गुन्हेगारी वृत्तीच्या अशा टोळक्या फिरत असतात. आम्हाला तिथे जायला मज्जाव आहे, म्हणजे आम्हाला आमच्या जीवाला भीती आहे. त्यामुळे मग आम्ही हे पाऊल उचललंय. त्यामुळे आम्हाला असं वाटतं प्रत्येक तारखेला हजर होते. कुठंच कधी आम्ही तारीख मिसिंग केली नाही किंवा कोर्टाचा अपमान केला नाही, पण तरी सुद्धा समोरचा व्यक्ती नसून येत ना, एक्सपायरी ऑर्डर असताना सुद्धा जजनी आता 3.5 वर्षानंतर त्याला नोटिसा पाठवल्या आणि त्यानंतर तो आता हजर झाला. आता इथनं पुढं परत ते रुटीन चालू होईल. परत तारखेवर पडत राहते. तुम्ही बोलताय आणि सुद्धा ते पोलिसांनी काय ऐकत नाही. आम्ही 2दा-3दा चौकीत, इथं चौकी पण होते, तिथं चौकीत जा म्हणते, इथं नाही चौकीत गेले का मग चौरली चौकीत जावं म्हणते, इथं तिकडे चौकीत फिरवायला लागले. आमचं काय ऐकतच नाही, ते बिलकुल ऐकत नाही. पोलिसाला दिवसभर आम्ही तिथं बसते, दिवसभर मी बसून संध्याकाळी आम्हाला एक साहेब येतो का, हा तुमची कंप्लेंट नेली आता बघू नंतर बघू म्हणून परत पाठवून देते त्यांनी. त्याचे दखल काहीच घेत नाही. ते येतो बाहेर चौकीचं बाहेर बडबड करून जातो, त्याची काही दखल घेत नाही त्यांनी. कुंपण घालू नको तरी पण त्यानं मला जातीवादी शिवेगाळ करून महामांग म्हणून शेने आमच्या जातीवादीचा इन्सल्ट करून मला हाकलून दिले तिथून. ही सगळी लोक माझ्या बरोबर होती, सगळ्यांनी ऐकले. सगळ्यांच्याकडून मी
परत गेलो पोलीस स्टेशनला आमची काही दखल घेतली नाही. तरी पण आम्ही की आता कारवाई करत चाललोय. ह्याच्यात आमचं परमिशन आम्हाला केव्हा दिली ते आम्हाला चालता येत नाही, दिसत नाही. म्हाताऱ्याला मी घेऊन आली, इतकं गुंड जागा असून आम्हाला 81 सालीपासून ती वापरतोय. आम्ही काय त्याचं गुन्हे द्या, आम्हाला काय ती न्याय द्या. पुन्हा कोणत्याही प्रकारे कोणतीही प्रभावी कारवाई पोलिसांनी केली नाही. आम्ही दिघी पोलीस स्टेशनला तक्रार केली, त्याच्यानंतर भोसरीला एसीपी सरांकडे गेलो होतो, पण कोणती कारवाई याच्यावर झाली नाही. राजकीय बळाचा वापर करून त्याला संरक्षण दिलं जात आहे. त्याच्यावर कोणतीच कारवाई नाही, त्याला अटक झाली नाहीये. त्याचप्रमाणे मालन दीपक घुमरे त्यांनी देखील रेग्युलर सिव्हिल सूट क्रमांक 9/2022 हा दिवाणा दाखल केला आहे आणि तो न्यायालयात प्रलंबित आहे, कारण तो हजरच राहत नाहीये. घुमरे सर 2022 ला आम्ही कोर्टात गेलो होतो. त्यानंतर ते केस चालू आहे. एक्स पार्टी निकाल लागला असताना सुद्धा न्यायाधीशांनी परत त्याला नोटीस पाठवली आणि तो 12/12/2025 ला तो हजर झाला. आणि तो मधल्या पिरियड मध्ये त्यांनी वकीलही दिला नाही ना कोर्टात आला होता, पण प्रलंब का होतोय हे माहिती नाहीये. आणि त्यातनं सुद्धा एक्स पार्टी निकाल दिलेला असताना सुद्धा परत जजनी नोटीस पाठवून त्याला बोलून घेतलं आणि त्यानंतर तो 12/12/2025 ला कोर्टात हजर झाला. त्याच्या आधी सुरुवात आमची 2020 पासून आहे कोर्टात. मी शिवाजीनगर कोर्टामध्ये आम्ही पहिल्यांदा अपील केलं होतं, दाखल केलं होतं. तिथं 2 वर्ष झाल्यानंतर तिकडच्या ते पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये आहे, तिकडे जावं म्हटले, पण तिथं 2022 ला आम्ही हे केलं, आम्ही कोर्टात आलो. त्याने फेन्सिंग पण केलं आणि खडीचा भराव देखील टाकला. त्याचा कोणताही हक्क नाहीये. आम्ही मूळ मालक ओंकारेश्वर इंडस्ट्रियल कंपनीचा तिथे जाहिरात फलक लावलाय आणि जागा विक्रीस काढण्याचं त्यांनी भासवलंय. मग त्या प्रकरणी आम्ही गुन्हा देखील दाखल केला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, कारण त्याने आमच्यातल्याच रणखांबे ताई त्यांना शिवीगाळ केली. जातीवरून त्यांना रणखांबे ताई तुम्ही बोलताय का, आणि रस्ता तयार केला सिमेंटच्या विटांचं. नाही, अगोदर त्यांना सांगून होते हा, ते नाही तर मग ते रिफ्लेक्शन येतं ना त्यांच्यावर, स्क्रीन दिसतंय अर्धा.